कार्यकर्ता झेडपीत गेला पण सामान्यच राहणार, राजू सूर्यवंशी यांची भावनिक प्रतिक्रिया. करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी एपीचे उमेदवार राजू सूर्यवंशी यांनी दणदणीत विजय मिळवत जनतेचा विश्वास संपादन केला आहे. स्वर्गीय PM पाटील यांच्या विचारांचा वारसा जपत जनतेसाठी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करण्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. सामान्य कार्यकर्ता झेडपीत गेला आहे आणि सामान्यच राहणार अशी भावनिक आणि ठाम प्रतिक्रिया देत त्यांनी जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. ऐकूया नेमके काय म्हणाले राजू सूर्यवंशी. निश्चित एक सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी जिल्हा परिषदेत गेलेला आहे आणि मी सामान्यच राहणार. येणाऱ्या काळात कुठला डोल डाम नसणार आहे आणि जसं आता हाक म्हणत आलोय लोकांना बरोबर खांदेवाट टाकला तसंच खांदेवाट टाकून ठेवणार. माझ्या टीका विरोधकांनी केली की खांदेवाट टाकून कामं होत नाही. अरे खांदेवात ज्यांच्या टाकायचं आहे की ती माणसं पुढे गेली पाहिजे त्यासाठी खांदेवात. आणि हातात हात कशासाठी द्यायचा आहे की माझ्या मनातून शुभेच्छा तुमच्यासाठी द्यायच्या असतात म्हणून मी हातात हात कायम देत असतो लोकांच्या. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवायच्या. समजा आता आपल्याला रोपवाटिकेसाठी अनुदान द्यायसाठी मला द्यायचं आहे येणाऱ्या काळामध्ये की तोही प्रस्ताव मी मागच्या 1-2-3 महिन्यापूर्वी शिवसाहेबांना म्हणलो होतो की जिल्हा नियोजन म्हणून रोपवाटिकांना ऊस रोपवाटिका आहे ना त्यांना जर अनुदान दिलं तर चांगल्या पद्धतीचा तो एक व्यवसाय निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना कमी दरामध्ये बियाणं उपलब्ध होईल. तसेच बांधकाम कुशल कामगार मला या भागामध्ये व्हायचे कारण बाहेरून कामगार जे येतात राजस्थानमधनं येतात UP मधनं येतात त्याच्यापेक्षा माझे कामगार जर कुशल झाले तर रोजगार या ठिकाणी 4 पैसे आपल्याच भागातील लोकांना गेले तर ते सुद्धा मला या ठिकाणी बांधकाम कामगार योजनेतनं कुशल कामगार म्हणून योजना आपण पुढे येणाऱ्या कामगार त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन त्यांना कुशलता त्यांच्यामध्ये आणायचं माझे प्रयत्न असणार आहे. शाळा दृष्टींची कामं वेगवेगळी शाळा बांधकामाची कामं थांबलेली आहेत आणि शैक्षणिक उठाव जो होत असतो लोकसभा म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची 2 चाकं आहे ही जर 2 चाकं बरोबर चालली तरच काही उठाव होत असतात. शैक्षणिक उठाव घेण्याबाबतीत तर महत्त्वाचं काम या ठिकाणी आहे कारण भावी पिढी घडण्यासाठी रस्ता काय पुन्हा करता येईल पण एकदा करिअर बाद झालं त्याचं मागं पडलं तर ती सुधारता येत नाही. म्हणून प्राथमिकता अंगणवाडीपासूनच मी या ठिकाणी त्यांना अंगणवाडी सेविका न म्हणता अंगणवाडी शिक्षिका हा येणाऱ्या काळात माझा संकल्प असणार आहे की त्यांना अंगणवाडी शिक्षिका नावानं संबोधलं जावं आणि तिथूनच शैक्षणिक धडं अंगणवाडीपासून जिल्हा परिषद तिथून मग ती जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलं येतील आणि चांगल्या पद्धतीने ती शिक्षण घेतील. हा विजयश्री मी जनतेला देतो तिने माझ्या कार्यकर्त्यांना देतो आणि माझे जे विचार आदरणीय PM पाटील साहेबांनी संपूर्ण विचार जोपासल्यात की जनसामान्यांसाठी झटा त्यांच्यासाठी चांगलं काम करा हे जे विचार माझ्या मनामध्ये राहिलेले आहेत ते विचार मी अखंडपणे जनतेसाठी असेच ठेवू. अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला. संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295.